या शेतकरी भावंडांनी पिकवलं लाल सोनं, 6,000 झाडातून घेतलं 1 कोटींचं निव्वळ उत्पन्न, डाळिंबीच्या जीवावर बांधले 1-1 कोटींचे 2 बंगले. तुम्हीही असं नियोजन करा व मिळवा लाखोंचं उत्पन्न. डाळिंबीची शेती ही तोट्याची आहे असं अनेक शेतकरी म्हणतात, पण काही जिद्दी शेतकरी नियोजन व चिकाटीच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न घेतात. आज अशीच डाळिंबीतून कोटींचं उत्पन्न घेणाऱ्या भावंडाची गोष्ट आपण पाहूया. माढा तालुक्यातील चांदस गावातील रुपनर बंधूंनी 3 वर्षापूर्वी डाळिंबाची लागवड केली, तर 3 वर्षापासून ते सातत्यानं डाळिंबी शेतीतून नफा कमवत शेती क्षेत्रामध्ये त्यांनी वेगळं स्थान निर्माण केले. पारंपरिक ऊस पिकापेक्षा डाळिंबी शेतीतून 3 ते 4 पट नफा मिळवू शकतो हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे डाळिंबी शेतीमध्ये लक्ष केंद्रित केलं. गेल्या वेळेस त्यांनी याच पिकातून 55 लाखाचा निव्वळ नफा कमवला. लाल सोनं असणारं डाळिंबी मध्यंतरी अनेक रोगांमुळे व संकटामुळे अडचणीत आलेली, त्यामध्ये डांबऱ्या, करप्या, पिन होल तर मर रोग अशा वेगवेगळ्या रोगांमुळे डाळिंबी अडचणीत आलेली, त्यामुळे डाळिंब क्षेत्र कमी झालेलं. पण त्याच परिस्थितीमध्ये त्याच वातावरणामध्ये या रुपनर बंधूंनीही लाल सोनं पिकवलं, ज्यांचं त्यामुळं सोनं झालेलं पाहायला मिळतं. रुपनर बंधू हे गेले 30 वर्षापासून पारंपरिक शेती म्हणजेच ऊस पिकवत होते, पण त्यांना ऊसामधून जास्त फायदा मिळत नव्हता. त्यांनी मागील 3 वर्षाखाली डाळिंबाची लागवड केली, त्यामध्ये त्यांनी आजपर्यंत चांगला नफा झाला व यावर्षी 6,000 झाडातून 1 कोटींचा निव्वळ नफा झाला. आजपर्यंत रुपनर बंधूंनी अंगात घालायला कोट बघितला होता, पण आता त्यांनी कोटींचा आकडा बघितला आहे अशी भावना व्यक्त केली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.